नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे आपला आवडता यूट्यूब चॅनल दिव्यांग ध्यास आणि विकासवर। मित्र हो, तुम्हाला कल्पनाच आहे की आपल्या या दिव्यांग मुलांसाठी काम करताना मी बऱ्याचदा नव्हे तर अगदी हल्ली तर रोजच एस.टी. महामंडळाने प्रवास करतो। आज जेव्हा मी सकाळी मुंबईहून गावाला निघालो तर जे आपल्या एस.टीमध्ये कंडक्टर होते तर ते प्रत्येक प्रवाशाला पुन्हा पुन्हा ओरडून सांगत होते की पहिली जी सीट आहे ती 1/4 आहे, 1/4वर कुणीही बसू नका। तरी देखील आजोबा तिथे येऊन बसले आणि त्यानंतर त्या कंडक्टरने त्यांना सांगितलं की तुम्ही मागे जाऊन बसा, तरी पण तो माणूस ऐकायला तयार नव्हता। कंडक्टर पुन्हा त्याला सांगत होता की हे 1/4 तिकीट आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आता बसा, परंतु जर 1/4चं तिकीट आलं तर तुम्हाला इथून उठावं लागेल। आणि मी खरं तर अगदी गंभीर तो विषय पाहत होतो, परंतु जिथे गाडी थांबत होती तिथे जे कंडक्टर होते ते पुन्हा प्रत्येक व्यक्तीला सांगत होते की जी 2 सीट आहे ती 1/4 आहे, म्हणजेच अर्थात अपंगांसाठी दिव्यांगांसाठी राखीव आहेत। तर तिथे जर कुणी दिव्यांग प्रवासी आला तर तुम्हाला उठावं लागेल। तर असे अनेक एस.टी. कंडक्टर असतात जे आपल्या कर्तव्याप्रती जागृत असतात आणि पुन्हा ते सांगत असतात आणि खूप छान वाटतं की ज्यावेळी असे कर्तव्यदक्ष सरकारी नोकरवर्ग आहे आणि खूप त्या लोकांचं कौतुक वाटतं। रोजच्या जीवनाच्या प्रवासातच नव्हे तर अगदी रोजच्या आयुष्यामध्ये आपल्याला रोज वेगवेगळे अनुभव येत असतात आणि ते अनुभव टिपत असतो आणि आपल्या दिव्यांग कला विकास केंद्राच्या माध्यमातून चालणारा आपला दिव्यांग ध्यास आणि विकास या यूट्यूब चॅनलवर टाकत असतो। चला तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद। आपला दिवस शुभ राहो।